टाकायचं पाणी. शिवाय आपल्याला आता आपण सगळी गाठी काढायची. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमची लाडकी महिमा. तुमचं रणकांबे ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आपण आपल्या 2 छोटे चुलीवर बनवणार आहोत गावरान पद्धतीने एकदम झणझणीत पिठलं अजून बाजरीची भाकरी. बाजरीची भाकरी. इथं पिठलं घेतलेलं आहे, इथं बाजरीचं पीठ आहे, इथं कांदा, इथं लसूण, आपले रोजचे मसाले, आणि इथं मिरची, लसूण, मोहरी, जिरा, तेल आणि चला तर आता आपण सुरुवात करूया. पहिला आपण लसणापासून सुरू करूया. लसूण सोलून घेऊया. त्यानंतर चला मित्रांनो, आता आपण लसूण सोलून घेऊया. लसूण सोलून कांदा कापून घेते. चला आता मी लसूण सोलून घेते. कारण आपल्याला लसूण आता आम्ही आपल्या चुलीवर कढई ठेवते. तोपर्यंत मी वाटून घेते लसूण. मित्रांनो, आपलं वाटण झालेलं आहे. आता आपण पिठल्याची तयारी करूया. वाटण आपलं झालेलं आहे. हाताने नको करू. मिरची आहे. हाताने नको करू. आणि पहिलं एक काम करू. बेसन एका वाटीत काढूया आणि त्याच्यानंतर आपण पाणी टाकू. पाणी का टाकतात? कारण आपल्याला मग गाठी होणार नाही करताना, फोडणी देताना चांगली फोडणी. आपण याच्यात जरा पाणी टाकू. आता मम्मी थोडंसं पाणी टाकते. चांगलं आपलं पिठलं मस्तपैकी भिजलं. पाणी टाकूया. मित्रांनो, मम्मीने थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता आपण सगळी गाठी काढायची, जेणेकरून आपल्याला चांगली. मित्रांनो, बघू शकता की मम्मीने मस्तपैकी बेसन अजून पाणी मिक्स केलेलं आहे. म्हणजे आपली गाठ बघा आता कुठे दिसते का. गाठी सगळ्या काढायच्या आणि त्याच्यात आता फोडणी द्यायची आपल्याला. आणि मस्तपैकी आपलं घन मस्तपैकी आपलं तेल तापलंय. आणि ऑलरेडी आपलं कढई तापलेलीच होती. तेल पण आता बघा फोडणी. आता जिरं मोहरी टाकते, कढीपत्ता टाकते. पहिले कढीपत्ता टाकते आणि आता मम्मी कढीपत्ता टाकते. हे बघा आता मम्मीने कढीपत्ता टाकलेला आहे. आता मम्मी जिरं मोहरी सगळं टाकून घेते. तेव्हा आवाज कसला येतो. तड तड तड. एक नंबर मस्त. आता आपण डायरेक्ट आता कांदा टाकून देऊया. मित्रांनो, आता मम्मीने कांदा टाकला. आता मम्मी हलवून घेते. चांगलं आपण परतून घेऊया. लाल होते कांदा. मित्रांनो, आपला कांदा मस्तपैकी लालसर झालेला आहे. आता आपण वाटण टाकून घेऊया. पहिले त्याच्या आधी आपण थोडीशी हळद टाकूया. म्हणजे ते चांगलं अजून आपलं लालसर होईल. आता मम्मीने हळद टाकली. हळद टाकून चांगलं आपण परतून घेऊया. डाळ पण मस्त छान लागलाय. मस्त आवाज येतोय.
आता वाटण टाकलेलं आहे. मस्त ते बघा छान. आता आपण थोडंसं चवीपुरतं मीठ मीठ टाकू. टाकूया. त्यानंतर आपलं बेसन पिठलं तयार. छान होतं, एक नंबर. आता मम्मी एक जीव करून घेते. एक जीव झालं तर आपण टाकून देऊया. आता आपल्याला गाठी नाही होणार, कारण आपण ऑलरेडी ह्याच्यात कसं एकदम मस्त आपल्याला गाठी होणार. चांगलं आता आपण परतून घ्यायचं, जेणेकरून गाठ व्हावी नाही. असं हलवतच राहायचं. आता मम्मी मस्तपैकी परतून घेते. मित्रांनो, तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, अजून कमेंट सुद्धा करा. मित्रांनो, आता आपण थोडंसं पाणी टाकू. नका बरं टाकूया जास्त. ऑलरेडी आपण त्या बेसनमध्ये पाणी टाकलंच होतं, तरी पण थोडंसं टाकूया आपण. चांगलं अजून आपल्या ह्याच्यातच टाकता येतात नाही ना थोडं आपल्याला. त्याचा टाकून टाकते. मित्रांनो, मम्मीने आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे. फक्त 2 मिनिटं, जास्त नाही. आता आपण भाकरीची तयारी करायची. भाकरी तयारी करू. आता आपल्याला ह्याचं काय काम नाही. आता आपण याला बाजूला ठेवूया. मित्रांनो, आता आपण चेक करूया की आपलं पिठलं झालं का नाही झालं. जामच गरम आहे. मित्रांनो, आपलं पिठलं मस्तपैकी झालेलं आहे. आपण आता याच्यात कोथिंबीर टाकूया. आता आपण कोथिंबीर चिरून टाकू. आता मम्मी कोथिंबीरला कापते. मस्त पैकी आता आपण कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण याच्यात काढून ठेवूया. आता मस्तच आपलं पिठलं तयार, रेडी. जाळ लावूया पक्कन, पटकन आपलं गरम होतं. आता मम्मीने पाणी ठेवलेलं आहे इथं. मित्रांनो, आपलं मस्तपैकी पाणी गरम झालेलं आहे. उकळे, एक नंबर उकळे पाणी. आता आपण काढून घेऊया. जास्त थोडंसंच आपल्याला वतायचं बस. आणि आपण बाकीचं पाणी इथं ठेवूया. बाजूला ठेवूया. चला आता तवा ठेवूया. आता आपण तवा ठेवायचा. जाळ आहे तवा. मित्रांनो, मस्तपैकी आपला जाळ लागलेला आहे. आता मी बाजरीचं पीठ मळून घेते. आपण जरा चेक करूया. टाकूया आपण आपली भाकरी. पाणी लावून घेऊया.
आता दुसरी भाकरी करून घेऊया तोपर्यंत आपण. एका साईडने आपल्याला चांगलं भाजून घेऊया करता करता. मित्रांनो आता मम्मी पलटी मारते. आता पलटी मारलेली आहे. आज इथे आपली भाकरी फुगते बघू शकता. मस्तपैकी आपली बाजरीची भाकरी फुगायला लागले. मम्मी मस्तपैकी जाळ लावून घेते. आहे एकदम गोल झाली. आता आपण दुसरी भाकरी टाकूया. आता मम्मी दुसरी भाकरी टाकते. आता मम्मीने दुसरी भाकरी टाकली. मित्रांनो आता पण भाकरी काढून घ्यायची. भाकरी काढून घेऊया. बघू शकता की मस्तपैकी आपल्या 2 भाकऱ्या झालेल्या आहे. आता मी तुम्हाला पटकन टेस्ट करून सांगते. हो चला आता वाढते मी तुम्हा दोघांना. बाबू या. ए पिल्लू या. मस्तपैकी झालेली आहे आपली पिठलं भाकरी. मित्रांनो आता मम्मी आम्हाला पहिले पिठलं वालते. भाकरी घ्या. मित्रांनो आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. टेस्ट करून सांगा. पब्लिकला सांग. मित्रांनो 1 नंबर झालाय. मंथन कसं झालंय? चांगलं. चांगलं झालंय ना. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.